वेलकम टू विद्यारूट केमिस्ट्री. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय आहे आपण ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटीज काय बघितलं आपण, रिलेशन पण बघितलेलं आहे. आणि ॲक्च्युअल सक्सेसिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी वगैरे काय असते, आपण या सगळ्या गोष्टी लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. आता बघणार आहोत बेटा आपण फॅक्टर अफेक्टिंग ऑन इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी. तर इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीवरती फॅक्टर काय काय वगैरे अफेक्ट करतात ते आपल्याला पाहायचं वगैरे आहे. तर आपण जर बघितलं फर्स्ट फॅक्टर आहे बेटा साईज अँड ऑर्बिट नंबर. आपण जर बघितलं बेटा साईजचा फॅक्टर वगैरे इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीवरती कशा प्रकारचा अफेक्ट होतो आपल्याला ते बघायचं आहे. आता बघा, आपण जर बघितलं साईजच्या बाबतीत जर बघितलं तर एक असेल बेटा तुमची स्मॉल साईज असेल. काय असेल बेटा, स्मॉल साईज. त्याच्यानंतर साईज स्मॉल वगैरे आहे आणि एक जर साईज कन्सिडर केली तुमची लार्ज साईज वगैरे कन्सिडर केली. आता बघा, स्मॉल साईजमध्ये आणि लार्ज साईजमध्ये तुम्हाला जर इलेक्ट्रॉन वगैरे जर ॲड करायचं असेल तर बघा, तुम्हाला स्मॉल साईजमध्ये इलेक्ट्रॉन ॲड करण्यासाठी एनर्जी काय लागेल बेटा, तुमची जास्त एनर्जी रिलीज होईल. म्हणजे जसं जर म्हटलं आपण एकदम जर असं आपल्या घराचं जर एक्झाम्पल वगैरे घेतलं, समजा आपलं होम जर छोटं वगैरे असेल तर त्याच्यामध्ये एखादा रिलेटिव्ह आपला ॲड करायचा असेल, एखादा रिलेटिव्ह त्याच्यामध्ये ॲड करायचा असेल तर एनर्जी आपल्याला काय करावं लागेल बेटा, रिलीज करावं लागेल. आणि समजा आपलं होम जर वगैरे जास्त खूप मोठं असेल तर एखादा रिलेटिव्ह ॲड करण्यासाठी आपल्याला एनर्जी काय लागते बेटा, कमी वगैरे लागते. म्हणून साईजबद्दल जर आपण रिलेशन बघितलं बेटा, साईजबद्दल जर आपण रिलेशन बघितलं तर बघा, साईज जेवढी स्मॉल साईज जेवढी काय बघितलं आपण, साईजला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल बेटा तुमची काय रे बेटा, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी. इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी साईजला कशी असेल बेटा तुमची, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. कारण साईज जेवढी वगैरे कमी असेल तेवढी इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय असेल बेटा, जास्त वगैरे असेल. जेवढी साईज कमी तेवढी इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय असू शकते बेटा, जास्त असू शकते. तर हे रिलेशन आहे बेटा कशाचं, साईजबद्दलचं. आपण जर आता सेकंड फॅक्टर जर बघतोय आपण बेटा, सिडलिंग इफेक्ट आहे. कुठला इफेक्ट आहे बेटा, सिडलिंग इफेक्ट. आता सिडलिंग इफेक्टमध्ये जर बघितलं आणि साईजबद्दल जर इफेक्ट बघितलं तर हा इफेक्ट काय असेल बेटा तुमचा, सेम इफेक्ट वगैरे काय होईल बेटा, अप्लाय वगैरे होईल. म्हणजे साईजला जसा इफेक्ट अप्लाय झालेला आहे इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीचा तसंच वगैरे होतील. सिडलिंग इफेक्ट जरी बघितलात तुम्ही तर सिडलिंग इफेक्ट कसा असेल बेटा, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल तुमचा कशाला रे बेटा, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीला. इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीला कसं असेल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे सिडलिंग इफेक्टचं आणि इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीचं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कसं असेल बेटा, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल काय असू शकतं बेटा, रिलेशन वगैरे असू शकतं. त्याच्यानंतर जर बघितलं आपण बेटा ह्याच्यामध्ये थर्ड फॅक्टर आहे बेटा आपला. थर्ड फॅक्टर्समध्ये जर आपण आलो तर आपलं थर्ड फॅक्टर असेल बेटा झेड इफेक्टिव्ह, म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. आपण जर बघितलं आता इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जमध्ये जर बघितलं आपण बेटा, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जमध्ये बघा, आता बघा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज बघा, जेवढी साईजचा जर आपण कन्सेप्ट बघितला, एक साईज आहे बेटा तुमची स्मॉल साईज आहे आणि एक साईज काय आहे बेटा तुमची, लार्ज साईज आहे. आता बघा, ही अशी साईज जर ह्याची काय आहे बेटा, स्मॉल आहे आणि त्याची साईज काय आहे बेटा, लार्ज आहे. त्याची साईज वगैरे स्मॉल असते त्याच्यामध्ये झेड इफेक्टिव्ह काय असतो रे बेटा, जास्त असतो. आता सेम बघा, जसं वर मी तुम्हाला एक्झाम्पल एक्सप्लेन केलं होतं, साईज जर स्मॉल झाली तर इलेक्ट्रॉन ॲड करण्यासाठी एनर्जी काय करावं लागेल, जास्त रिलीज करावं लागेल. म्हणजे जसं की आपलं होम वगैरे आहे, एखादं घर आहे आपलं आणि घरामध्ये आपल्याला एखादा रिलेटिव्ह आपला दोस्त वगैरे ॲड करायचा असेल किंवा दोस्ताला वगैरे आपल्याला ठेवायचं असेल तर घर एकदम छोटं झालं तर आपल्याला एनर्जी जास्त रिलीज करावं लागेल. आणि समजा आपलं घर खूप मोठं असेल आणि त्याच्यामध्ये जर एखादा आपला रिलेटिव्ह वगैरे जर आपला ॲड करायचा असेल तर त्याच्यासाठी साईज वगैरे काय लागते बेटा, लार्ज वगैरे असेल तर आपली ह्याच्यामध्ये काय लागते बघता, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी कमी. म्हणून जर बघितलं झेड इफेक्टिव्ह कसं असेल रे बेटा, डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. झेड इफेक्टिव्ह डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल कशाला बेटा, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीला. कारण की जेवढं आपल्या रूमची वगैरे साईज छोटी वगैरे असेल तेवढं त्याच्यामध्ये पाहुणा ॲड करण्यासाठी आपल्याला एनर्जी काय करावं लागते बेटा, रिलीज करावं लागते. म्हणजे समजा पाहुणाला ॲड करायचा असेल तर सामान इकडे तिकडे उचलून ठेवणं, याच्यासाठी एनर्जी काय लागते बेटा, जास्त वगैरे लागते. त्याच्यानंतर आपण थर्ड फॅक्टर बघत आहोत बेटा. थर्ड फॅक्टर हा आपला महत्त्वाचा फॅक्टर असेल. तो फॅक्टर म्हणजे असेल बेटा आपली पेनिट्रेशन पॉवर. पेनिट्रेशन पॉवर बघा, पेनिट्रेशन पॉवर तुम्हाला माहितीच असेल तरी बघा सांगतो, पेनिट्रेशन पॉवर वगैरे काय आहे तुम्हाला माहीत असेल बेटा. पेनिट्रेशन पॉवर म्हणजे अट्रॅक्शन ऑफ सबसेल टुवर्ड्स न्यूक्लियस. म्हणजे आपण जर बघितलं जनरली बेटा बघा, हे तुमचं वगैरे न्यूक्लियस वगैरे आहे, हे तुम्हाला माहिती वगैरे आहे. त्याच्यामध्ये ऑर्बिट असतात, ऑर्बिटमध्ये सबसेल असतात, हे तुम्हाला जनरली वगैरे माहिती वगैरे आहे, मी एक्सप्लेन केलेलं आहे पाठीमागच्या लेक्चरमध्ये. आता ह्याच्यामध्ये एस सबसेल असते, पी सबसेल असते, डी सबसेल असते, एफ सबसेल असते, अशा वगैरे काय असतात बेटा, सबसेल वगैरे तुमच्या काय असतात बेटा, असतात. आता मी म्हणलं ह्याच्यामध्ये एस वगैरे असेल तर ह्याच्यामध्ये कोण असते बेटा, एस पी असते. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कोण असते, एस पी काय असते, डी वगैरे असते. तर अशा काय असू शकतात बेटा, सबसेल वगैरे तुमच्या काय असू शकतात. आता जर आपण जर बघितलं
जर आपण पेनिट्रेशन पॉवरची ऑर्डर जर बघितली, पेनिट्रेशन पॉवर समजा कन्सिडर केलं आपण बेटा S1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि दुसरं कन्सिडर केलं बेटा P1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. जनरली आपण कन्सिडर करतो बेटा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय कन्सिडर करतो बेटा आपण? हे करतो आहे आपलं तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये जर बघितलं, आता ग्रुप नंबर जर बघितला आपण, ग्रुप नंबर फर्स्ट आहे तुमचा S1 कशामध्ये येतो बेटा? फर्स्ट ए ग्रुपमध्ये. आणि हे येत असतो बेटा तुमचा थर्ड ए ग्रुपमध्ये. कशामध्ये येत असतो बेटा? थर्ड ए ग्रुपमध्ये. आता ह्याच्यामध्ये पेनिट्रेशन पॉवरची ऑर्डर जर बघितली आपण, पेनिट्रेशन पॉवर, तर पेनिट्रेशन पॉवर कोणाची जास्त असेल बेटा? यसची जास्त असेल. कोणापेक्षा बेटा? पीपेक्षा. यसमध्ये पेनिट्रेशन पॉवर जास्त आहे आणि यसमध्ये जर पेनिट्रेशन पॉवर जर जास्त असेल तर हे न्यूक्लियस बघा, ह्याचं न्यूक्लियसचं अट्रॅक्शन काय असेल बेटा? जास्त असेल. अट्रॅक्शन जास्त असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन ॲड करण्यासाठी एनर्जी काय लागेल बेटा? जास्त लागेल. कोणामध्ये? यसमध्ये इलेक्ट्रॉन ॲड करण्यासाठी एनर्जी काय लागेल? जास्त. का जास्त लागेल? कारण की ह्याची पेनिट्रेशन पॉवर काय आहे? जास्त आहे. ह्याचं न्यूक्लियससोबत अट्रॅक्शन काय आहे बेटा? जास्त आहे. म्हणून ह्याच्यामध्ये इझिली इलेक्ट्रॉन ॲड होईल का? नाही. कारण ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जर ॲड करायचं असेल तर आपल्याला एनर्जी काय लागेल बेटा? जास्त लागेल. म्हणून जर आपण जर ह्याची ऑर्डर जर बघितली, ह्याच्यामध्ये जर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची ऑर्डर जर बघितली तर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी S1ची काय असेल बेटा? जास्त असेल. कोणापेक्षा जास्त असेल बेटा? P1पेक्षा काय असेल? जास्त असेल. ही एकदम तुमचा काय रे बेटा? IMP पॉईंट आहे. ही काय बेटा तुमचं एकदम IMP वगैरे पॉईंट आहे. आता बघा, जसं आपण साईजचा कन्सेप्ट बघितला होता, साईज वगैरे एकदम स्मॉल आहे तर काय लागते? इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जास्त. साईज लार्ज आहे तर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय लागते? कमी. म्हणजे आता हा S जवळ आहे म्हणजे साईज काय झाली बेटा? कमी झाली. आणि P थोडा दूर आहे म्हणजे साईज काय झाली? जास्त झाली. म्हणजे आपण असा पण कन्सेप्ट या ठिकाणी काय करू शकतो बेटा? यूज वगैरे करू शकतो. आता पेनिट्रेशन पॉवर बघितलं आपण. पेनिट्रेशन पॉवरच्या नंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे बेटा तुमचा म्हणजे फॅक्टर अफेक्टिंग आहे तो म्हणजे बेटा बघितलं आपण तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीवरती कसं अफेक्ट करतो आपण ते बघूयात. जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती जर आलो बेटा आपण, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला काय असतं माहीतच आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये जर आपण सिम्पल जर बघितलं बेटा, बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये बघितलं आपण तर बघा कम्प्लिटली फील्ड जे असतात, कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल जे असतं, कम्प्लिटली फील्ड, त्याच्यानंतर काय असतात रे बेटा? हाफ फील्ड. आणि त्याच्यानंतर काय असतात बेटा? इनकम्प्लिटली फील्ड. त्याच्यानंतर असतात इनकम्प्लिटली फील्ड. आता जसं कम्प्लिटली फील्डमध्ये कोण आलं बेटा? P6 आलं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कोण आलं बेटा? S2 आलं. हाफ फील्डमध्ये कोण आलं बेटा? P3 आलं. आता ह्याच्यामध्ये बाकीचे ऑदर येतील, तुमचं P2 येईल, हे वगैरे असे वगैरे काय करू शकतात बेटा? तुमचे एलिमेंट वगैरे येऊ शकतात. आता कम्प्लिटली फील्ड जो आहेत ना बेटा, तर कम्प्लिटली फील्ड जे आहे तर ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय असेल बेटा? एकदम काय असेल तर बेटा? पॉझिटिव्ह असेल. का पॉझिटिव्ह असेल बेटा? हे स्टेबल कंपाऊंड आहेत. काय आहेत बेटा? हे स्टेबल. तर स्टेबल इलेक्ट्रॉन घेतील का रे मला सांगा? नाही. मग इलेक्ट्रॉन घेणार नाहीत तर ह्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय येईल रे बेटा? पॉझिटिव्ह येईल. इलेक्ट्रॉन घेणारच नाहीत ना ह्यांनी, कारण की ह्यांनी ऑलरेडी स्टेबल आहेत तर ह्यांना इलेक्ट्रॉन घ्यायची गरज आहे का रे बेटा? नाही आहे. म्हणजे जे ऑलरेडी स्टेबल असतील ते इलेक्ट्रॉन घेतील का रे बेटा? नाही. म्हणा समजा तुम्ही उद्या डॉक्टर झालात, इंजिनियर झालात आणि मी म्हणलं की बरं बेटा परत मी तुम्हाला पिरियडिक टेबल शिकवणार आहे, तुम्ही माझ्याकडून पिरियडिक टेबल शिकचाल का रे बेटा? नाही शिकचाल. म्हणजे जसं तुम्ही आत्ता एनर्जी रिलीज करताय पिरियडिक टेबल शिकण्यासाठी, शिकवण्यासाठी, तुम्ही स्टेबल झाल्यास पिरियडिक टेबल शिकण्यासाठी एनर्जी रिलीज करसाल का? नाही. म्हणून कम्प्लिटली फील्ड जे असतात त्यांची बघा, त्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची व्हॅल्यू काय असते बेटा? पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची व्हॅल्यू काय असते बेटा? पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर जर आपण सेकंड बघितलं, हाफ फील्ड आहेत ह्यांच्यामध्ये ओनली नायट्रोजनसाठी काय येतं बेटा? पॉझिटिव्ह. ओनली कोणासाठी बेटा? नायट्रोजनसाठी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय येत असते? पॉझिटिव्ह. ओनली नायट्रोजनसाठी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय येत असते? पॉझिटिव्ह. आणि बाकीचे जे आहेत, बाकीचे जे त्यात आहे यांच्यासाठी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची व्हॅल्यू काय येत असते बेटा? यांच्यासाठी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची व्हॅल्यू येत असते बेटा? निगेटिव्ह. काय येत असते बेटा? निगेटिव्ह. हे आहे बेटा तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं. आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीवरती काय करतो आपण बेटा? फॅक्टर कशा प्रकारचं वगैरे अफेक्ट होते आपण ते बघत वगैरे आहोत. आता ह्याच्या बेसिसवर एक खूप मोठी काय निघते बेटा? ऑर्डर वगैरे निघते. कशाची बेटा? आपण जर बघितलं सेकंड पिरियड एलिमेंटची जर आपण बघितलं, ह्याच्यामध्ये जर आपण ऑर्डर बघितली इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची, आता बघूयात बघा ऑर्डर फर्स्ट पिरियड ऑफ एलिमेंट. कशाचे बेटा? इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची.
इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीमध्ये फर्स्ट पिरियडची आपण काय बघत आहोत बेटा ऑर्डर. आता फर्स्ट पिरियडमध्ये जर बघितलं तर फर्स्ट पिरियडमध्ये कोण आहे बेटा तुमचा एक हायड्रोजन आहे आणि दुसरा कोण आहे रे बेटा हेलियम आहे. हायड्रोजनचं कॉन्फिगरेशन काय येणार बेटे 1s1 आणि याचं कॉन्फिगरेशन काय येणार बेटा 1s2. आता ह्याच्यामध्ये दोन्ही पण स्टेबल आहेत पण सगळ्यात जास्त मोर स्टेबल कोण आहे रे बेटा 1s2. हा स्टेबल वगैरे आहे तर मला सांगा हा इलेक्ट्रॉन घेईल का रे बेटा नाही घेणार. हा इलेक्ट्रॉन घेणारच नाही पण हा पूर्ण स्टेबल करण्यासाठी इलेक्ट्रॉन काय करतो बेटा गेन करतो. हा काय करणार इलेक्ट्रॉन काय करणार गेन करणार आणि इलेक्ट्रॉन जर गेन केला तर ह्याची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय येईल बेटा जास्त येईल. ह्याची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय येईल जास्त येईल. म्हणून जर आपण इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर जर बघितलं तर इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी कोणाची जास्त येईल बेटा हायड्रोजनची जास्त येईल कोणापेक्षा रे बेटा हेलियमपेक्षा. म्हणून हे झाली बेटा कोणासाठी बेटा सेकंड पिरियड फर्स्ट पिरियड एलिमेंटची. आता बघणार आहोत आपण बेटा सेकंड बघणार आहोत इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी फॉर थर्ड पिरियड एलिमेंट. कोणाची बघत आहोत बेटा आपण थर्ड पिरियड एलिमेंटची. थर्ड पिरियड एलिमेंट. आता बघा आपण ह्या ठिकाणी एक मी तुम्हाला छोटासा कन्सेप्ट सांगितला होता कशाचा बेटा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा. तर मला सांगा बेटा आपण ह्या ठिकाणी एक बोल बेटा आपण एक छोटासा बघा तुम्हाला एक ह्या ठिकाणी काय देतो बेटा आपण एक हिंट देतो मी तुम्हाला बघा ह्या ठिकाणी हिंट देऊन आपण थोडासा कन्सेप्ट शिकूयात बघा लक्ष द्या. आता बघा मी सांगितलं होतं जे कंपाऊंड वगैरे स्टेबल असतात ते इलेक्ट्रॉन वगैरे घेणार नाहीत. जे अनस्टेबल असतात तेच काय करतात इलेक्ट्रॉन वगैरे घेत असतात. समजा आपण बघितलं बेटा एखादं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कन्सिडर केलं बघा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे बेटा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे एक आहे तुमचं P2चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे P3चं. P2चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं आहे बेटा कार्बनचं आणि हे आहे बेटा तुमचं नायट्रोजनचं. आता जर बघा मी जर ह्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन जर ॲड केला तर एक इलेक्ट्रॉन कोण घेण्याचा प्रयत्न करेल रे बेटा कार्बन. हा कार्बननं जर इलेक्ट्रॉन घेतला तर हा काय होईल रे बेटा स्टेबल होईल. हा काय होईल बेटा स्टेबल आणि स्टेबल झाला तर कशामध्ये कन्वर्ट होईल बेटा तुमचा कशामध्ये कन्वर्ट होईल बेटा P2. सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी कुणाची असेल ह्या ठिकाणी असेल कुणाची कार्बनची. नायट्रोजनची असेल का रे नायट्रोजन ऑलरेडी काय आहे रे बेटा स्टेबल आहे. नायट्रोजन ऑलरेडी काय आहे बेटा स्टेबल. तर हा इलेक्ट्रॉन वगैरे घेईल का रे बेटा नाही. हा इलेक्ट्रॉनच तुम्ही घेणारच नाही पण हा इलेक्ट्रॉन काय करू शकतो बेटा घेऊ शकतो कारण ह्याला स्टेबल बनण्यासाठी हा इलेक्ट्रॉन काय करू शकतो बेटा घेऊ शकतो. ह्याला स्टेबल बनण्यासाठी काय करू शकतो हा इलेक्ट्रॉन घेऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये हा इलेक्ट्रॉन काय करू शकतो ॲड करू शकतो. म्हणून जर आपण इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर जर बघितली कार्बनमध्ये नायट्रोजनमध्ये जर इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर बघितलं तर नायट्रोजन हा इलेक्ट्रॉन घेणारच नाही पण कार्बन हा लवकर इलेक्ट्रॉन घेतो कारण ते स्वतःला स्टेबल करण्यासाठी. म्हणून जर आपण इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर जर बघितली बेटा इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर कोणाची जास्त येईल बेटा कार्बनची जास्त येईल कोणापेक्षा रे बेटा कोणाच्यापेक्षा नायट्रोजनपेक्षा. कार्बनची जास्त येईल कोणापेक्षा रे बेटा नायट्रोजनची म्हणजे सिलिकॉनची जास्त येईल कोणापेक्षा बेटा फॉस्फरसपेक्षा. तसंच कार्बनची जास्त येईल कोणापेक्षा बेटा नायट्रोजनपेक्षा. तर ही एक तुमचा बेटा महत्त्वाचा कन्सेप्ट वगैरे होता. आता बघा आपण येणार आहोत बेटा थर्ड पिरियडकडे. आता जर थर्ड पिरियडकडे जर आलो बेटा तर बघा लक्ष द्या थर्ड पिरियडमध्ये कुठले एलिमेंट आहेत आपण जर बघितलं तर थर्ड पिरियडमध्ये हे सर तुमचं आहे एक बेटा थर्ड पिरियडमध्ये त्याच्यानंतर हायड्रोजन आहे लिथियम आहे खाली कोण आहे तुमचा सोडियम आहे. त्याच्यानंतर आपण थर्ड पिरियडची बघूयात. आपण स्टार्टिंगला बघूयात बेटा सेकंड पिरियडची बघूयात. कुठली बघूयात बेटा तुमची सेकंड पिरियडची. सेकंड पिरियडमध्ये जर बघितलं बघा सेकंड पिरियडमध्ये कोण आहे बेटा तुमचा लिथियम. त्याच्यानंतर आहे बेटा तुमचा बेरिलियम. त्याच्यानंतर आहे बेटा तुमचा बोरॉन. त्याच्यानंतर आहे तुमचा कार्बन. त्याच्यानंतर आहे तुमचा नायट्रोजन. त्याच्यानंतर आहे तुमचा ऑक्सिजन. त्याच्यानंतर आहे तुमचा क्लोरीन. त्याच्यानंतर आहे बेटा तुमचा निऑन. आता बघायचे आहेत बेटा आपल्याला इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर. बघा इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर वगैरे काय येईल बघा. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं बघा हा नायट्रोजन P3 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. हाचं काय रे बेटा हा आहे तुमचा P3. हा आहे तुमचा बेटा P6 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कुठला आहे बेटा P6 आणि हा आहे तुमचा बेटा S2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कुठला आहे रे बेटा हा तुमचा आहे S2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे तीन तर तुमचे इलेक्ट्रॉन घेणार नाहीत. हे तीन तर इलेक्ट्रॉन घेणार नाहीत. हे ऑलरेडी स्टेबल आहेत. ही आहे बेटा तुमचं काय आहे रे बेटा ही आहे तुमचा P5. हे काय रे बेटा तुमचा P4. हा काय आहे तुमचा बेटा P2. हा काय आहे बेटा तुमचा P1 आणि हा काय आहे रे बेटा तुमचा S1. आता हे तीन जे आहेत हे तीन नमुने तुमचे इलेक्ट्रॉन घेणार नाहीत म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी ह्यांची काय असेल सगळ्यात कमी असेल. म्हणून ह्यांची ऑर्डर बघितलं तर एकदम निऑन काय येईल बेटा एंडिंगला. त्याच्यानंतर काय येईल बेटा तुमचा बेरिलियम. त्याच्यानंतर कोण येईल बेटा तुमचा नायट्रोजन. आता बघा हे नायट्रोजन वगैरे जर आला
आता त्याच्यानंतर बघूयात आपल्याला काय करायचं आहे. ह्यांची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय झाली बेटा वगैरे एकदम कमी झाली. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ह्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी फाइंड आउट करायची. आता ह्या ठिकाणी तुमचा कोण असेल बेटा, इकडून जर बघितलं तुम्ही फ्लोरीनला फ्लोरीन असेल, त्याच्यानंतर तुमचा कोण असेल बेटा P4ला वगैरे P4 असेल. पण आता ह्या ठिकाणी जर आलात बघा तर ह्या ठिकाणी कोण आहे बेटा, आता तुमचा P4 झाला, आता आहे P3 आहे आणि इथं कोण आहे बेटा तुमचा P2. आणि आत्ताच आपण बघितलं होतं P2मध्ये आणि P3मध्ये सगळ्यात जास्त कुणाची असेल बेटा, P2ची जास्त असेल, म्हणून हे P2 इकडं जाईल आणि हा तुमचा ह्या काय होईल इकडे ट्रान्सफर होईल. म्हणून ह्या ठिकाणी जर बघितलं तर काय होतं बेटा, तुमचा येत असतो बेटा कोण येत असतो कार्बन, त्याच्यानंतर कोण येत असतो बेटा तुमचा कार्बन. पण आता बघा कार्बन आहे, नायट्रोजन तर एकदम पाठीमागं आलेला आहे. बघा नायट्रोजन काय आलेला आहे बेटा तुमचा एकदम कुठं आलेला आहे बेटा तुमचा पाठीमागं आलेला आहे. आता कार्बन आहे, नायट्रोजन झाला, पण बाकीचे 2 एलिमेंट तुमचे बाकीचे आहेत. नायट्रोजन झालेला आहे. आता बघा ह्याच्यामध्ये कार्बनला कार्बन आला. आता आहे तुमचा हा आहे बेटा तुमचा P1. हा कोण आहे बेटा तुमचा P1 आणि दुसरा कोण आहे रे बेटा तुमचा S1. आता मला सांगा S1ची पेनिट्रेशन पॉवर काय आहे जास्त कुणापेक्षा बेटा P1पेक्षा. म्हणून इथं ऑर्डर कोणाची जास्त यायला पाहिजे, पेनिट्रेशन पॉवर S आहे, S आधी यायला पाहिजे कोणापेक्षा Pपेक्षा. म्हणून ह्याच्यामध्ये जर बघितलं तर कोण आधी यायला पाहिजे बेटा, हा यायला पाहिजे तुमचा लिथियम नंतर यायला पाहिजे तुमचा बेटा बोरॉन. म्हणजे ही झाली बेटा तुमची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर. कशाची ऑर्डर झाली रे बेटा, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर. लेकिन कोणते हे आहे तुमचे सेकंड पिरियड एलिमेंट. हे कुठले एलिमेंट आहेत बेटा, सेकंड पिरियड एलिमेंट. बघा अजून इकडे सांगतो, समजा हे P6 आहे, इलेक्ट्रॉन घेणार नाही. हा P3 आहे, हे पण इलेक्ट्रॉन घेणार नाही. हा S2 आहे, हा पण इलेक्ट्रॉन तुमचा घेणार नाही आहे. म्हणून ह्या तिघांना मी काय लिहिलं बेटा, मी एंडिंगला लिहिलं. का, कारण की हे इलेक्ट्रॉन घेणार नाहीत तर ह्यांची ही एनर्जी रिलीजच करणार नाहीत. म्हणजे ह्यांची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय असेल बेटा एकदम कमी वगैरे असेल. आता ह्याच्यामध्ये ह्याची साईज छोटी आहे, म्हणजे सगळ्यात फ्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी जास्त, त्याच्यानंतर कोणाची जास्त असेल ऑक्सिजनची, त्याच्यानंतर कोणाची असेल बेटा कार्बनची. आता नायट्रोजन तर इकडे आलेला आहे. आता हा आहे P1 आणि हा आहे तुमचा S1. तर S1ची पेनिट्रेशन पॉवर जास्त कोणापेक्षा बेटा P1पेक्षा, म्हणून लिथियम आधी आला आणि नंतर काय झाला बेटा तुमचा बोरॉन वगैरे झाला. तर ही झाली बेटा सेकंड पिरियड एलिमेंटची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर. आता बघूयात बेटा आपलं आहे बेटा थर्ड पिरियड. आपण कशामध्ये येत आहोत बेटा आता थर्ड पिरियड. आता येत आहे बेटा आपण कशामध्ये बेटा सेकंड थर्डमध्ये जरा येत आला आपण आता इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी फॉर थर्ड पिरियड एलिमेंट. इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी फॉर थर्ड पिरियड एलिमेंट. आता थर्ड पिरियड एलिमेंटमध्ये जर आपण बघितलं बघा लक्ष द्या, लिथियम आहे, लिथियमच्या खाली हायड्रोजन लिथियम कोण झाला बेटा तुमचा सोडियम, बेरिलियमच्या खाली कोण झाला बेटा तुमचा मॅग्नेशियम, बोरॉनच्या खाली कोण झाला बेटा तुमचा ॲल्युमिनियम, कार्बनच्या खाली कोण झाला बेटा तुमचा सिलिकॉन, नायट्रोजनच्या खाली कोण झाला बेटा तुमचा फॉस्फरस, ऑक्सिजनच्या खाली कोण झाला बेटा तुमचा सल्फर, फ्लोरीनच्या खाली कोण झाला बेटा क्लोरीन आणि निऑनच्या खाली कोण झाला बेटा तुमचा ऑर्गॉन. आता ह्या ठिकाणी जर बघितलं आपण ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन परत काय येईल बेटा P6, ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल बेटा P5, फक्त पिरियड नंबर चेंज होईल. ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल बेटा P4, ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल बेटा P3, परत ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल P2, ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल P1, ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तुमचं S2 आणि ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल बेटा तुमचं S1. आता या परत ह्या ठिकाणी आपल्याला लिहायचे इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर. आता इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर लिहित असताना आता माझ्याकडे लक्ष द्या, पण हे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर आहे. कुठली आहे बेटा, हे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर. ही माहिती असू द्या कशाची आहे बेटा, हे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर. कशाची म्हणतो मी बेटा, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर. हे तुमच्या डोक्यामध्ये राहणं अतिशय गरजेचं आहे. आता बघा ह्या ठिकाणी जर बघितलं आपण बेटा, आता जर बघितलं तर बघा ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हा आहे तुमचा एक स्टेबल, हा इलेक्ट्रॉन घेईल का नाही घेणार. त्याच्यानंतर हा तुमचा मॅग्नेशियम आहे स्टेबल. पण आता म्हणचाल सर हा फॉस्फरस पण काय आहे स्टेबल, फॉस्फरस पण स्टेबल आहे, पण आपण कुणासाठी म्हणलं होतं ओन्ली नायट्रोजन P3मध्ये, फक्त P3 आहे कुठला नायट्रोजनचा, पण ह्याच्यामध्ये फॉस्फरस येणार नाही आहे. मग आता ह्याकडे लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण ऑर्डर कशा प्रकारची लिहूयात बघा. आता ह्या ठिकाणी एंडिंगला आली तुमचा कोणाला ऑर्गन, त्याच्यानंतर आला तुमचा बेटा मॅग्नेशियम हे आले. आता ह्याच्यामध्ये इकडून क्लोरीनला क्लोरीन, P4 आहे तुमचा, सल्फरला सल्फर,
त्याच्यानंतर P3मध्ये आणि P2मध्ये कुणाची जास्त असेल बेटा? पहिल्यांदा येणार कोणाचा? सिलिकॉन. त्याच्यानंतर कोण येईल तुमचा? फॉस्फरस. आता राहिले तुमचे दोन एलिमेंट काय म्हणतील तुमचे आता? ह्याच्यामध्ये आहेत तुमचे P1 आणि तुमचं आहे S1 आणि P1. ह्याच्यामध्ये सेम कन्सेप्ट अप्लाय होणार कशाचा बेटा? पेनिट्रेशन पॉवरचा. म्हणजे इथं कोण येणार बेटा? तुमचा सोडियम. आणि या ठिकाणी कोण येणार बेटा? तुमचा ॲल्युमिनियम. झाली तुमची ऑर्डर झाली. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्ही की सर ह्या ठिकाणी P3 वगैरे तुमचा एंडिंगला येणार नाही आहे. हे तुमचा येणार नाही आहे. का येणार नाही? कारण की त्याचं एकच रिझन आहे की ह्याच्यामध्ये P3साठी हा कन्सेप्ट वगैरे लागत नाही आहे. ओन्ली नायट्रोजनसाठी हा कन्सेप्ट लागतो. P3साठी हा कन्सेप्ट लागत नाही. हे तुमच्या डोक्यामध्ये राहणं अतिशय गरजेचं आहे. आता जर बघितलं आपण जेव्हा आपण टॉप टू बॉटम येतो बेटा, साईजमध्ये जर बघितलं आता जर आपण बघितलं बेटा, आपण साईजचा थोडा आपल्याला कन्सेप्ट बघायचा आहे. कशाचं बघायचं बेटा आपल्याला? साईजचा. आपण जर आता बेटा आपण साईजमध्ये जर बघितलं जसं फ्लोरीन वगैरे आहे. त्याच्यानंतर कोण आहे बेटा? तुमचा क्लोरीन आहे. त्याच्यानंतर बघितलं ब्रोमीन आहे. त्याच्यानंतर आयोडीन आहे. आता आपण बघितलं ह्याची साईज वगैरे छोटी आहे, परत ह्याची साईज थोडी लार्ज आहे, परत ह्याची साईज वगैरे लार्ज आहे आणि परत ह्याची साईज वगैरे लार्ज आहे. आणि आपण आत्ताच म्हणलं ज्याची साईज वगैरे काय असते? छोटी असते, त्याची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी जास्त असते. मग आपण जर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी ह्याच्यामध्ये जर ऑर्डर बघितलं तर फ्लोरीनची जास्त, त्याच्यानंतर क्लोरीनची जास्त, त्याच्यानंतर ब्रोमीनची जास्त, त्याच्यानंतर आयोडीनची जास्त. हे कशाची ऑर्डर म्हणतो बेटा? इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी. पण कुठली इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी बेटा? निगेटिव्ह. तर ही ऑर्डर बेटा इनकरेक्ट आहे. मग ह्याच्यामध्ये करेक्ट ऑर्डर काय येते बेटा? क्लोरीनची जास्त येते, त्याच्यानंतर फ्लोरीनची येते, त्याच्यानंतर कोणाची येते? ब्रोमीनची येते आणि त्याच्यानंतर बेटा आयोडीनची येते. ही कशाची ऑर्डर येते बेटा? इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची. तर ही येत असते निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर. हे काय येत असते बेटा? तुमची काय येत असते? करेक्ट. पण आता ही इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर का करेक्ट आली? हे जर बघितलं आपण, ही जर इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर का करेक्ट आलेली आहे? म्हणजे ही आहे बेटा कुठला तुमचा? थर्ड पिरियड. कुठला आहे बेटा? थर्ड पिरियड. आणि हा आहे तुमचा कुठला? सेकंड पिरियड. म्हणजे सेकंड पिरियडची का जास्त आहे कोणापेक्षा बेटा? थर्ड पिरियडपेक्षा. तर ते काय बघायचं आपल्याला आता बघायचं आहे. म्हणून आपण बेटा हिडिंग टाकूयात. अशी छान प्रकारची हिडिंग असेल आपली. बघा, वाय थर्ड पिरियड एलिमेंट. बघा, वाय थर्ड पिरियड एलिमेंट have high electron gain enthalpy, high electron affinity म्हणा, electron affinity than second period element. सेकंड पिरियड एलिमेंट. आता बघा ह्याच्यामध्ये आपण एकदम बेस्ट वगैरे एक्झाम्पल बघूयात. आता बघा लक्ष द्या. मी काय केलं बेटा? एक आहे म्हणलं मी तुमचं फ्लोरीन ॲटम आहे. कोण आहे म्हणलं बेटा? फ्लोरीन. आणि एक काय म्हणलं बेटा? क्लोरीन. आता ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं आपण फ्लोरीनचं, ह्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे बेटा? 9. ह्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे बेटा? 17. ह्याचं काय येईल बेटा? 2s2 आणि ह्याचं काय येईल बेटा? 2p5. दोन्हीमध्ये बी इलेक्ट्रॉन सेम. ह्याच्यामध्ये काय येईल बेटा? 3s2 आणि ह्याचं काय येईल बेटा? 3p5. दोघांमध्ये पण व्हॅलेन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? सेम. आता बघा ह्या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. आता ही आहे बेटा तुमची फ्लोरीनची साईज आणि ही आहे बेटा तुमची एकदम क्लोरीनची वगैरे साईज. आता मला सांगा ह्याच्यामध्ये बेटा इलेक्ट्रॉन आहेत. ह्याच्यामध्ये लास्टमध्ये जर आपण बघितले तर लास्टमध्ये असे किती इलेक्ट्रॉन आहेत बेटा? हे असे 5 वगैरे तुमचे काय आहेत बेटा? इलेक्ट्रॉन वगैरे आहेत. असं कन्सिडर वगैरे करा. ह्याच्यामध्ये पण मी कन्सिडर केलं बेटा. असे लास्ट ह्याच्यामध्ये किती आहेत तुमचे? असे 5 वगैरे काय आहेत बेटा? इलेक्ट्रॉन वगैरे प्रेझेंट वगैरे आहेत. आता व्यवस्थित लक्ष द्या. बघा, समजा तुमची रूमची साईज छोटी आहे. रूमची साईज काय आहे बेटा? स्मॉल आहे. रूमची साईज काय आहे? स्मॉल. आणि तुमची रूमची साईज काय आहे बेटा? लार्ज वगैरे आहेत. समजा आपण कन्सिडर करा ह्याची आहे बेटा -345 किलो जूल पर मोल आहे. फ्लोरीनची जास्त वगैरे आहे आणि मी कन्सिडर केलं की ह्याची आहे बेटा 320 किलो जूल पर मोल आहे. असं कन्सिडर केलं. ही आहे तुमची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी. आता बघा, मी जर समजा तुमची रूमची साईज छोटी आहे आणि ह्याच्यामध्ये जर एखादा मी स्टुडंट वगैरे काय केला बेटा? मी तुमचा ॲड केला. समजा तुमच्या रूमची कॅपॅसिटी आहे समजा
रूम स्मॉल आहे आणि जर मी ह्याच्यामध्ये जर इलेक्ट्रॉन ॲड केला, समजा एखादा स्टुडंट जर ॲड केला, तर स्मॉल साईज असताना काय होईल बेटा, स्मॉल साईज असताना इलेक्ट्रॉनचं काय होईल रे बेटा, रिपल्शन होईल. इलेक्ट्रॉनचं रिपल्शन झाल्यामुळे एनर्जी काय होईल बेटा, रिलीज होईल. म्हणून ही ओरिजिनल जी एनर्जी आहे ती एनर्जी राहणार वगैरे नाही आहे. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये जर इलेक्ट्रॉन काय केलो बेटा, ॲड केला बेटा आपण ॲड. आणि इलेक्ट्रॉन जर ॲड केला ह्याच्यामध्ये, तर इलेक्ट्रॉनचं काय होतं असतं बेटा, रिपल्शन. इलेक्ट्रॉनचं काय होतं, रिपल्शन. आणि इलेक्ट्रॉनचं रिपल्शन झाल्यामुळे एनर्जीचा परत काय होत असतं बेटा, लॉस. पण ह्याच्यामध्ये जर आपण जर इलेक्ट्रॉन ॲड केला, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काय केला बेटा, आपण ॲड केला. ह्याच्यामध्ये जर इलेक्ट्रॉन ॲड केला आपण, तर इलेक्ट्रॉनचं रिपल्शन होईल का रे आता इथं, नाही. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं रिपल्शन होणार नाही आहे. पण ह्याच्यामध्ये रिपल्शन काय आहे बेटा, पॉसिबल आहे. म्हणून ह्याच्यामध्ये आहे तीच एनर्जी राहते. ह्याच्यामध्ये काय होतं असतं, एनर्जीचं लॉस होणे किती येते बेटा, तुमची 310ला येते. पण हे आहे तीच राहते किती तुमची बेटा, 320 राहते. आता ह्याची साईज काय रे बेटा, तुमची साईज आहे तुमची स्मॉल. ह्याच्यामध्ये जर साईज काय बघितली आपण बेटा, लार्ज. ह्याच्यामध्ये साईज काय रे बेटा, लार्ज. ह्याच्यामध्ये जर बघितलं इलेक्ट्रॉन रिपल्शन काय होत आहे रे बेटा, इलेक्ट्रॉन रिपल्शन काय होत आहे, जास्त. इलेक्ट्रॉन रिपल्शन काय होत आहे, जास्त. इलेक्ट्रॉन रिपल्शन काय होत आहे रे बेटा, कमी. ह्याच्यामध्ये काय होत आहे, लार्ज. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण इलेक्ट्रॉन रिपल्शन कमी, तर ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जर बघितलं, तर ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ना, तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी जर बघितलं स्मॉल साईजमध्ये सरफेस एरियावरती जास्त ही आहे, सप्लाय वगैरे म्हणजे अटॅचमेंट आहे, म्हणजे मोर आहे ह्याच्यामध्ये सरफेस इलेक्ट्रॉन डेन्सिटी. आणि ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी वगैरे जर बघितलं तर सरफेसवरती काय रे बेटा, कमी आहे वगैरे, आपण असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो रे बेटा आपण, कमी वगैरे आहे असं म्हणू शकतो. म्हणून ह्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण बेटा, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ह्याच्यामध्ये काय झाली बेटा, कमी झाली. आणि ह्याच्यामध्ये निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय झाली रे बेटा, जास्त झाली. जास्त. सिंपल भाषेमध्ये असंच लक्षात ठेवायचं. समजा तुमच्या रूमची साईज जर छोटी असेल, आणि समजा तुमच्या रूमची साईज जर मोठी असेल, घरमालकानं जर तुमच्या रूमची साईज छोटी आहे त्याच्यामध्ये जर ॲड केलं, तुमच्या रूमची साईज मोठी आहे त्याच्यामध्ये जर ॲड केलं, तर रूमची साईज छोटी आहे त्याच्यामध्ये तुमचं रिपल्शन काय होईल, जास्त होईल. रूमची साईज जर मोठी असेल तर त्याच्यामध्ये रिपल्शन काय होईल बेटा, कमी होईल. म्हणजे असंच लक्षात ठेवायचं. म्हणून काय होतं बेटा, थर्ड पिरियड एलिमेंटची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय येत असते, जास्त येत असते. बोरॉन आहे, बोरॉनच्या खाली काय आहे, ॲल्युमिनियम. त्याच्यानंतर कार्बन आहे, त्याच्यानंतर आहे सिलिकॉन आहे, त्याच्यानंतर आहे नायट्रोजन आहे, त्याच्यानंतर आहे फॉस्फरस आहे, त्याच्यानंतर आहे ऑक्सिजन आहे, त्याच्यानंतर सल्फर आहे, आणि त्याच्यानंतर फ्लोरिन आहे, आणि त्याच्यानंतर क्लोरीन आहे. तर ह्याच्यामध्ये बघा क्लोरीनची वगैरे जास्त येत असते, त्याच्यानंतर येत असते सल्फरची जास्त येत असते, त्याच्यानंतर फॉस्फरसची जास्त येत असते, त्याच्यानंतर सिलिकॉनची जास्त येत असते, आणि त्याच्यानंतर ॲल्युमिनियमची वगैरे काय येत असते, जास्त वगैरे येत असते. आता तुमच्या सिलेबसमध्ये एकतर ग्रुप 17मध्ये जर बघितलं, ग्रुप 17मध्ये कोण आहे रे बेटा, एक आहे तुमचं फ्लोरिन आहे, त्याच्यानंतर क्लोरीन आहे, त्याच्यानंतर ब्रोमिन आहे, आणि त्याच्यानंतर आयोडीन आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये ऑर्डर येत असते तुमची बेटा, क्लोरीनची जास्त झाली, त्याच्यानंतर कोणाची जास्त झाली बेटा, फ्लोरिनची जास्त झाली, त्याच्यानंतर कोणाची जास्त झाली, ब्रोमीची जास्त झाली, त्याच्यानंतर झाली आयोडीनची जास्त झाली. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही 16 ग्रुप जर बघितलात, तर तुमचा ऑक्सिजन आहे, त्याच्यानंतर कोण आहे रे बेटा, तुमचा सल्फर आहे, त्याच्यानंतर हा सेलेरियम आहे, त्याच्यानंतर हा तुमचा टेलोरियम आहे. ह्याच्यामध्ये ऑक्सिजन काय होतो बेटा, एकदम काय होतो, एंडिंगला वगैरे जातो. म्हणून काय येणार तुमची ऑर्डर, सल्फरची येणार, त्याच्यानंतर तुमची येणार सेलेरियमची येणार, त्याच्यानंतर येणार तुमची टेलोरियमची येणार, आणि त्याच्यानंतर काय येणार बेटा, ऑक्सिजनची येणार. आता ही जी ऑर्डर आहे, तर ही ऑर्डर अशी असू शकते बेटा, ही बघा पहिला क्वेश्चन असं बनवू शकतो, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची ऑर्डर. कशाची ऑर्डर बेटा, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची ऑर्डर, फर्स्ट पॉईंट. त्याच्यानंतर बनवू शकतो इलेक्ट्रॉन ॲफिनिटी हायची ऑर्डर. कशाची बेटा, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी हायची काय बनवू शकतो बेटा, ऑर्डर. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन बनवू शकतो बेटा पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन ॲफिनिटीची ऑर्डर. आणि समजा फोर्थ वगैरे असेल तर हा पण क्वेश्चन बनवू शकतो असा, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची ऑर्डर.
म्हणजे निगेटिव्ह वगैरे जर नसेल, समजा हे ऑप्शनमध्ये नसेल, तर हे फायनली तुम्हाला कन्सिडर करावा लागतो. समजा आता तुम्हाला दिलेलं आहे की बाबा निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर. आता इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर जर असेल तर तुम्हाला समजा हे तुम्हाला जर असं कन्सिडरेशन जर नसेल ऑप्शनमध्ये, समजा हे असं जर कन्सिडरेशन ऑप्शनमध्ये नसेल, तर कधी कधी काय करावं लागेल, ह्यालाच वगैरे हे अशा प्रकारचं वगैरे काय करावं लागेल, तुम्हाला कन्सिडरेशन करावं लागेल. जर ऑप्शनमध्ये तुम्हाला घेऊन नसेल तर नसतं, मग अशी जर दुसरी ऑर्डर वगैरे तुम्हाला घेऊन असेल तर तुम्हाला बाकी काय कन्सिडर करण्याची वगैरे गरज नाही आहे. त्याच्यानंतर बघा, एक आपण सुंदर अशी काय बघणार आहोत बेटा, झिगझॅग ऑर्डर वगैरे बघणार आहोत. ही झिगझॅग ऑर्डर बेटा खूप कमी असे टीचर वगैरे देत असतात. याच्यामध्ये जर झिगझॅग ऑर्डरमध्ये जर बघितलं तर ही झिगझॅग ऑर्डर जर बघितलं तर खूप कमी अशा टीचरकडे वगैरे ही झिगझॅग ऑर्डर असते बेटा इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची. बघा, नायट्रोजन आहे, नायट्रोजनच्या खाली कोण असेल बेटा, फॉस्फरस असेल. कार्बन आहे, कार्बनच्या खाली कोण असेल बेटा, सिलिकॉन असेल. ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनच्या खाली कोण असेल बेटा, सल्फर असेल. आणि फ्लोरीन आहे, फ्लोरीनच्या खाली कोण असेल बेटा, क्लोरीन असेल. तर ह्या एलिमेंटमध्ये आपण इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर कशा प्रकारचे अप्लाय करतो बघा. त्याच्यामध्ये क्लोरीनची जास्त झाली, त्याच्यानंतर कोणाची जास्त झाली, फ्लोरीनची. त्याच्यानंतर कोणाची जास्त झाली बेटा, सल्फरची. त्याच्यानंतर कोणाची जास्त झाली, ऑक्सिजनची. त्याच्यानंतर कोणाची जास्त झाली बेटा, सिलिकॉनची. त्याच्यानंतर कोणाची जास्त झाली बेटा, कार्बनची. आणि त्याच्यानंतर कोणाची जास्त झाली, फॉस्फरसची. तर ही ऑर्डर तुम्हाला 100% खूप कमी जागी बघायला भेटेल. ही ऑर्डर तुम्हाला खूप जागी बघायला भेटणार नाही आहे. म्हणून जर बघितलं आपण तर कुणाची जास्त असेल बेटा, क्लोरीनची. त्याच्यानंतर कोणाची जास्त असेल बेटा, फ्लोरीनची. त्याच्यानंतर कोणाची जास्त असेल, सल्फरची. त्याच्यानंतर कोणाची जास्त असेल, ऑक्सिजनची. त्याच्यानंतर कोणाची जास्त असेल बेटा, सिलिकॉनची. त्याच्यानंतर कोणाची जास्त असेल, कार्बनची. त्याच्यानंतर कोणाची जास्त असेल बेटा, फॉस्फरसची. त्याच्यानंतर कोणाची जास्त असेल बेटा, नायट्रोजनची. तर बघा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे हा कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट वगैरे आहे. म्हणजे 17 ग्रुप आणि 16 ग्रुपची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर काय आहे. निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी म्हणतो, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणतो, पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणतो. आणि जर ऑप्शनमध्ये समजा हे ऑप्शन समजा इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर आहे आणि इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर आहे आणि तुम्हाला डायरेक्ट जर असंच ऑप्शन दिसत असेल, ह्याच्या उलटं जर ऑप्शन दिसत नसेल, तुम्हाला उलटं जर ऑप्शन दिसत नसेल, तर बघा इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर बघितलं तर ह्याच्या अपोजिट ऑर्डर येते. कशाची ऑर्डर येते बेटा, ह्याच्या अपोजिट. पण जर अपोजिट आन्सरच नसेल, बघा म्हणजे तुम्हाला सांगतो, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर जर बघितलं तर इथं कसं लिहिता येईल बघा आपल्याला, इथं लिहिता येईल बघा आपल्याला. बघा व्यवस्थित लक्ष द्या, इथं येईल तुम्हाला. आता बघा एकदम तुमची क्लोरीनची काय झाली कमी, म्हणजे ह्या ठिकाणी काय येईल, आयोडीन. त्याच्यानंतर कोणाचा झाला तुमचा ब्रोमिन. त्याच्यानंतर कोण झाला तुमचा फ्लोरीन. आणि त्याच्यानंतर कोण झाला बेटा, क्लोरीन. म्हणजे हे जर ऑप्शनमध्ये जर नसेल, असं जर समजा ऑप्शनमध्ये नसेल, तर तुम्हाला काय करावं लागेल बेटा, तुम्हाला हेच वगैरे ह्याचा आन्सर करेक्ट आहे असं तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. जर हे ऑप्शनमध्ये आन्सर नसेल तर असं हेच तुम्हाला करेक्ट आहे असं तुम्हाला काय करावं लागेल, करेक्ट वगैरे करावं लागेल. म्हणजे अशा प्रकारचं बघितलं बेटा आपण इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. हा एक पॉईंट तुमचा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. थर्ड पिरियड एलिमेंटची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी का जास्त असते कोणापेक्षा बेटा, सेकंड पिरियड एलिमेंटपेक्षा. सेकंड पिरियडचं बघितलं, थर्ड पिरियडचे आपण काय केलेलं आहे, बघितलेली आहे. आणि अशा प्रकारची बेटा आपली इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटी वगैरे काय केलेली आहे बेटा, संपलेली आहे. अँड थँक्यू बेटा, बाय बाय.